पांडुरंग आपल्या घरी जेवायला आले याचा विश्वास सोयराबाईंना काही बसला नाही. देवाप्रती आदर व भीती अशा दोन्ही भावना आणि एवढ्या मोठ्या देवाला जेवण म्हणून फक्त ताक भाकरी. सोयराबाईंच्या हातून गडबडीत ताक देवाच्या पितांबरावर सांडलं. त्या घाबरल्या, पण स्मित हास्य करत देव बोलले, हा माझ्या पितांबरावर ताकाचा डाग नाही, तुझ्या भक्तीची आणि प्रेमाची निशाणी आहे आणि ही मी अशीच ठेवीन. भगवंत जेवण करून तिथून निघून गेले. मात्र चोखामेळांच्या घरी पांडुरंग आल्याचा विश्वास कोणीच नाही केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुजारी विठोबांची मूर्ती स्वच्छ करत होते तेव्हा त्या पितांबरावर ताकाचा तोच डाग दिसला. सगळे थक्क झाले. सर्वांना समजलं चोखामेळा सामान्य माणूस नाही, ते विठोबाचे अत्यंत प्रिय भक्त आहेत. ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य एकच. आज 21व्या शतकात आपण जात पात धर्म यामध्ये अडकलो आहोत, पण त्या काळात भक्ती ही जातीपातीच्या पलीकडची असते याचं सर्वात उत्तम उदाहरण संत चोखामेळा यांनी दिलं.